नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काउन्सलिंग अपडेट, म्हणजे आत्तापर्यंत काउन्सलिंगचे काय काय अपडेट्स आहेत, कोणते रजिस्ट्रेशन लवकरच सुरू होणार आहेत, कोणते सुरू होण्याच्या मार्गावर आहेत, त्याचबरोबर स्टेट कोटा संदर्भात काय अपडेट आहेत। याच्यामध्ये आपण MBBS, BDS, वेटरनरी, BSc नर्सिंग, BAMS, BHMS, BUMS या संदर्भातले काउन्सलिंग अपडेट्स काय आहेत, कोणते इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेले आहेत, त्याचबरोबर कोणकोणत्या वेबसाईट आत्ता सध्या ॲक्टिव्ह झालेल्या आहेत, याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। व्हिडिओचा विषय आहे ऑल काउन्सलिंग अपडेट, म्हणजेच आत्तापर्यंत काउन्सलिंग अपडेट काय आहेत, प्रवेश प्रक्रिया ज्या चालू होणार आहेत त्याचे अपडेट्स काय आहेत, काय महत्त्वाच्या डेट्स आहेत, त्याचबरोबर कोणकोणते इन्फॉर्मेशन बुलेटिन जे आहेत किंवा ब्रोशर आपण ज्याला म्हणतो ते पब्लिश झालेले आहेत। त्याचबरोबर मुलींच्या फ्री शिक्षणासंदर्भात महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने कॉलेजेसला जे पत्र लिहिलेलं आहे ते पत्र नेमकं काय आहे याविषयी सुद्धा डिटेल एक्सप्लेनेशन पाहणार आहोत। त्याच्यामध्ये विशेषतः आत्ता जे अपडेट्स आहेत MBBS BDS संदर्भातले आहेत, BSc नर्सिंग संदर्भातले आहेत आणि वेटरनरी संदर्भातले आहे। हा जो काही ग्रुप बी महाराष्ट्राच्या दृष्टीने हा जो काही ग्रुप बी येतो, BAMS, BHMS, BUMS आयुष कोर्सेस याच्या संदर्भात आत्ता सध्या अपडेट्स कमी आहेत, तरी आपण पाहणार आहोत की या संदर्भातले अपडेट्स कधी येऊ शकतात। व्हिडिओला सुरुवात करूयात। पहिली स्लाईड आहे। पहिल्या स्लाईडवर आपण ऑल इंडिया कोट्याचं MCCचं काउन्सलिंगचं शेड्यूल घेतलेलं आहे। MCC जी ऑल इंडिया कोट्यासाठी काउन्सलिंग प्रक्रिया करत असते, विशेषतः MBBS आणि BDSची काउन्सलिंग प्रक्रिया। MBBS आणि BDS काउन्सलिंग प्रक्रिया ऑल इंडिया कोट्याची MCCच्या वेबसाईटवरून होत असते। यामार्फत संपूर्ण देशभरातील गव्हर्मेंट कॉलेजच्या 15% सीट, त्याचबरोबर जेवढ्या सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहेत त्यांच्या 100% सीट, त्याचबरोबर एम्सच्या 100% सीट, त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना डीम युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे MBBS किंवा BDSसाठी, अशा विद्यार्थ्यांसाठीच्या डीम युनिव्हर्सिटीच्या 100% सीट या MCCच्या वेबसाईटवरून भरल्या जातात। त्यांचं पहिल्या राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे। पहिल्या राऊंडचे रजिस्ट्रेशन कधी होणार आहेत याविषयीचं सुद्धा शेड्यूल आलेलं आहे। आता फक्त MCCचं इन्फॉर्मेशन ब्रोशर येणं बाकी आहे। त्याचबरोबर यावर्षी कोणकोणते इन्स्टिट्यूट या काउन्सलिंग प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट होणार आहेत याविषयीचं अपडेट त्या ठिकाणी येणं बाकी आहे, परंतु शेड्यूल आलेलं आहे। विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन 14 ऑगस्ट रोजी सुरू होणार आहे आणि रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख आहे 20 ऑगस्ट। बाकी संपूर्ण शेड्यूल तुम्ही MCCच्या वेबसाईटवर पाहू शकता किंवा या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलेला होता, त्यामध्ये बाकी संपूर्ण शेड्यूल आपण त्या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे। हे झालं ऑल इंडिया कोट्याचं MBBS BDS संदर्भातलं अपडेट्स। आता दोन महत्त्वाचे अपडेट्स येत आहेत अदर स्टेटमधून आणि आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेसमधून। आर्म फोर्स मेडिकल कॉलेजच्या ज्या काही सीट आहेत ह्या कॉलेज लेवलवर भरल्या जातात, परंतु त्याचं रजिस्ट्रेशन हे MCCच्या वेबसाईटचं ही जी काही ऑल इंडिया कोट्याची काउन्सलिंग प्रक्रिया आहे याच्यामध्येच केलं जातं। फक्त रजिस्ट्रेशनचा पार्ट हा ऑल इंडिया कोट्याकडे असतो। बाकी ज्या विद्यार्थ्यांची सिलेक्ट झालेल्या विद्यार्थ्यांची जी यादी आहे ती आर्म फोर्स मेडिकल कॉलेजकडे सुपूर्द केली जाते आणि तिथून पुढची प्रक्रिया जी प्रवेश प्रक्रिया आहे ती आर्म फोर्स मेडिकल कॉलेजद्वारे केली जाते। त्या संदर्भातलं इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा आलेलं आहे। AFMCच्या वेबसाईटवर तुम्हाला हे इन्फॉर्मेशन ब्रोशर त्या ठिकाणी पाहायला मिळेल। म्हणजेच ऑल इंडिया कोट्यामध्ये हे संपूर्ण कॉलेजेस, ऑल इंडिया कोट्यातले गव्हर्मेंट कॉलेजच्या 15% सीट, सेंट्रल युनिव्हर्सिटीज, एम्स, डीम्ड, त्याचबरोबर आर्म फोर्स मेडिकल कॉलेज यांच्या रजिस्ट्रेशनचं शेड्यूल MCCच्या वेबसाईटवर आलेलं आपल्याला पाहायला मिळते। दुसरे दोन अपडेट येतात अदर स्टेट ओपन कोट्यामधून। महाराष्ट्र राज्यातील जे विद्यार्थी आहेत ते सर्वाधिक फॉर्म MBBSच्या ॲडमिशनसाठी कुठे भरत असतील तर ते आहे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशच्या upgovernment.in या वेबसाईटवर उत्तर प्रदेशचं इन्फॉर्मेशन ब्रोशर त्या ठिकाणी आलेलं आहे। इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये कोणत्या कॉलेजेसचा समावेश होणार आहे, त्याचबरोबर कॉलेजेसच्या फीस कशा प्रकारे असणार आहेत, त्याचबरोबर राऊंड कशा प्रकारे होणार आहेत, राऊंडचे नियम कशा प्रकारचे आहेत या संदर्भातली माहिती विद्यार्थ्यांना इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये दिली जाते। वेबसाईटवर इन्फॉर्मेशन ब्रोशर त्या ठिकाणी उपलब्ध आहे। दुसरं आहे तामिळनाडूचं सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे MBBS BDS कोर्सेससाठी। तामिळनाडूचं सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये त्या ठिकाणी कोणते कॉलेजेस समाविष्ट आहेत, त्याची फीस कशा प्रकारे असणार आहे, त्याचबरोबर
काउन्सिलिंगचे नियम कशा प्रकारे असणार आहेत या संपूर्ण गोष्टींची माहिती तुम्हाला तामिळनाडूच्या सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये पाहायला मिळेल। आता हे संपूर्ण इन्फॉर्मेशन ब्रोशर त्याचबरोबर या ठिकाणी येणारे अपडेट्स त्याचबरोबर या दोन्ही प्रक्रियामधले किंवा ऑल इंडिया कोट्यामधले कॅटेगरी वाईज कट ऑफ जर तुम्हाला पाहायचे असतील तर हा आमच्या कॅटेगरी वाईज कट ऑफ आमच्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा आम्ही दिलेले आहेत। त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना अजून मिळालेले नाहीत किंवा जे विद्यार्थी आमच्यापर्यंत काउन्सिलिंग करण्यासाठी पोहोचलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांसाठी अगदी नाममात्र शुल्कामध्ये आम्ही हा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स त्या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। 1400 रुपयाला हा कोर्स आहे। याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण PDF पाहायला मिळतील, मग ते ऑल इंडिया कोटा असेल, स्टेट कोटा असेल, त्याचबरोबर अदर स्टेट ओपन कोटा असतील, अदर स्टेटचे MBBS BDSचे ॲडमिशन असतील किंवा अदर स्टेटचे BAMS विशेषतः कर्नाटक आणि मध्य प्रदेश या संदर्भातले अपडेट्स असतील, त्या संदर्भातील कॉलेजेसच्या फीस त्याचबरोबर कॉलेजेसचे कट ऑफ कशा प्रकारे मागच्या वर्षीचे राहिलेले आहेत या संपूर्ण गोष्टीची डिटेल माहिती जवळपास 45 PDFच्या आधारे आम्ही हा कोर्सेसमध्ये ॲड केलेली आहे। त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये चॉईस फिलिंग लिस्टसुद्धा विद्यार्थ्यांना या कोर्समध्ये आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना घरून ऑनलाईन काउन्सिलिंग करायचे आहे त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी नाममात्र शुल्कामध्ये श्री छत्रपती अकॅडमी पुणेचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स आमच्या ॲपवर उपलब्ध आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ॲपची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ॲप डाउनलोड करून त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करू शकता आणि जो काही 1400 रुपयाचा ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स आहे तो परचेस करून त्या ठिकाणी संपूर्ण PDFचा ॲक्सेस त्या ठिकाणी मिळवू शकता। पुढच्या स्लाईडवर जाऊयात। महाराष्ट्राच्या बाबतीत काय महत्त्वाचे अपडेट्स आहेत? सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे महाराष्ट्र स्टेटमधून जी येते ती मुलीच्या शिक्षणाबद्दलचं जे काही शासनाने मोफत शिक्षण केलेलं आहे मुलींसाठी, त्याच्यामध्ये EWS कॅटेगरीच्या मुली आहेत, त्याचबरोबर SCBC कॅटेगरीच्या मुली आहेत, त्याचबरोबर OBC प्रवर्गातील मुली आहेत। या विद्यार्थिनींना 100% फीस माफीचा जो काही शासनाने GR काढलेला आहे त्या GRच्या आधारावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ म्हणजे ज्याच्या अंडरमध्ये महाराष्ट्र राज्यातील संपूर्ण गव्हर्नमेंट कॉलेजेस येतात, त्याचबरोबर जेवढे सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत या सेमी गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेसला महाराष्ट्र आरोग्य विज्ञानपीठ नाशिकद्वारे एक पत्र पाठवण्यात आलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे EWS, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग म्हणजे SCBC तसेच इतर मागासवर्ग म्हणजे OBC या प्रवर्गातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काच्या 50% ऐवजी 100% लाभ मंजूर करण्याबाबत अशा प्रकारचं पत्र संपूर्ण कॉलेजेसला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि कॉलेजेसला सूचना केलेल्या आहेत की ही बाब विद्यार्थ्यांना जेव्हा ॲडमिशनला येतील त्यांच्या निदर्शनास आणून द्यायची आहे। ही सगळा जो काही नोटीस आहे, ही जी काही पत्र आहे ते आपल्या नोटीस बोर्डवर लावायचं आहे आणि विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी निदर्शनास आणून द्यायच्या आहेत। म्हणजेच या वर्षीच्या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र स्टेट कोट्यातून ज्या विद्यार्थिनींचा ॲडमिशन मग तो महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक MUHSच्या अंडर येणाऱ्या सगळ्या कोर्सेससाठी गव्हर्नमेंट त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसला ज्या काही विद्यार्थिनींची फीस माफी होणार आहे ती यावर्षीपासून लागू असणार आहे। दुसरं महत्त्वाचं अपडेट येतं वेटरनरी। महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी वेटरनरी कोर्सेससाठी सुद्धा आपले फॉर्म भरलेले होते, त्याची फायनल मेरिट लिस्ट अजूनही पेंडिंग आहे। फायनल मेरिट लिस्ट 30 तारखेला येणार होते, परंतु शेड्यूल आता एक्सटेंड झालेला आहे आणि आता फायनल मेरिट लिस्ट जी आहे ती 14 ऑगस्ट रोजी येणार आहे। या दरम्यान 2 महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत। या दरम्यान नीटचा रिझल्ट पुन्हा एकदा डिक्लेअर झालेला आहे, त्यामुळे कदाचित नीटचे मार्क्स विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा भरण्यासाठी हा टॅब ओपन होऊ शकतो ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याचबरोबर मराठा समाजाचे जे विद्यार्थी आहेत जे SCBC प्रवर्गामध्ये येतात या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठी शासनाने 6 दिवसाची मुदत दिलेली होती, परंतु वेटरनरीचे फॉर्म अगोदरच भरून झाल्यामुळे ते विद्यार्थी व्हॅलिडिटी सबमिट करू शकला नसल्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ओपनमधून फॉर्म भरलेला आहे। तर या विद्यार्थ्यांना सुद्धा पुन्हा एकदा संधी वेटरनरी मार्फत दिली जाऊ शकते की ज्या विद्यार्थ्यांची व्हॅलिडिटी राहिलेली होती त्या विद्यार्थ्यांना व्हॅलिडिटी सबमिट करण्यासाठीची मुदत गृहीत धरून या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा पुन्हा एकदा वेटरनरीचा टॅब ओपन केला जाऊ शकतो। MFSUच्या वेबसाईटवर पुन्हा एकदा शेड्यूल रिवाईज झालेला आहे। फायनल मेरिट लिस्ट आता 14 ऑगस्ट रोजी डिक्लेअर होणार आहे। त्याच्यानंतर पुढची महत्त्वाची नोटीस येते महाराष्ट्र राज्यातील BSc नर्सिंगच्या ॲडमिशन संदर्भात। BSc नर्सिंगचे ॲडमिशन अधिकृतरित्या महाराष्ट्रातले स्टार्ट झालेत असं म्हणायला हरकत नाही। महाराष्ट्र राज्यातील जे काही BSc नर्सिंगसाठी जे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्याचबरोबर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याच्या ॲडमिशन प्रक्रिया ज्या आहेत
त्या नीटच्या मार्क्सच्या बेसिसवर न होता यासाठी महाराष्ट्र शासनाने एक स्वतंत्र CET एक्झाम अरेंज केलेली आहे। महाराष्ट्र राज्यातील ज्या ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंगसाठीची सेपरेट CET स्वतंत्र CET त्या ठिकाणी दिलेली आहे, असे विद्यार्थी याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतात। त्यांचं शेड्यूलसुद्धा आलेलं आहे। रजिस्ट्रेशन जे आहे ते 1 ऑगस्टपासून सुरू झालेलं आहे आणि रजिस्ट्रेशनची अंतिम डेट आहे ती 11 ऑगस्टपर्यंत विद्यार्थी हे रजिस्ट्रेशन त्या ठिकाणी करू शकणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंगची CET दिलेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी हे रजिस्ट्रेशनचं शेड्यूल आलेलं आहे। त्याचबरोबर इन्फॉर्मेशन ब्रोशरसुद्धा आलेलं आहे की राऊंड कशा प्रकारे होणार आहेत, काउन्सिलिंग कशा प्रकारे कंडक्ट केली जाणार आहे, याच्यामधल्या फेऱ्या ज्या आहेत, पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी, त्या कशा प्रकारे कंडक्ट होणार आहेत, त्याचबरोबर त्याचे रूल्स काय आहेत, यावर्षी कोणकोणते कॉलेजेस याच्यामध्ये सहभागी होणार आहेत, याची संपूर्ण यादी तुम्हाला इन्फॉर्मेशन ब्रोशरवर त्या ठिकाणी पाहायला मिळेल। CET सेलच्या वेबसाईटवर BSc नर्सिंग हा जो काही टॅब आहे तो टॅब विद्यार्थ्यांनी ओपन करून त्या ठिकाणी माहिती घेऊ शकतात। त्याचबरोबर आमच्या ऑनलाईन पेड काउन्सिलिंग सर्व्हिसच्या जो काही हे ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्स आहे याच्यामध्ये सुद्धा BSc नर्सिंगचं इन्फॉर्मेशन ब्रोशर, त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं बुकलेट आम्ही त्या ठिकाणी ॲड करणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी BSc नर्सिंगला काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये भाग घेणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सध्याच्या घडीला हे महत्त्वाचे अपडेट्स आहेत। पहिला अपडेट येते MCCनं रिवाईज करूयात। MCC ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंगचं शेड्यूल आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला उत्तर प्रदेशचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे। तमिळनाडूचं सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे। आर्म फोर्स मेडिकल कॉलेजेसच्या प्रवेश प्रक्रियेसाठी 2024चं आर्म फोर्स मेडिकल कॉलेजचं इन्फॉर्मेशन ब्रोशर आलेलं आहे। त्याचबरोबर मुलींच्या फ्री शिक्षणाबाबत शासनाने जो काही स्टेप उचललेला आहे त्या संदर्भात MUHSनी संपूर्ण कॉलेजेसला लेटर पाठवलेलं आहे आणि विद्यार्थ्यांना ही जी काही लाभ आहे ते मिळवून देण्यासाठी त्यांनी हे लेटर दिलेलं आहे। त्याचबरोबर ही बाब विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून द्यावी अशा प्रकारच्या सूचनासुद्धा केलेल्या आहेत। आणि BSc नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठीचं रजिस्ट्रेशन आत्ता सध्या CET सेलच्या वेबसाईटवर चालू आहे, त्याचं सुद्धा इन्फॉर्मेशन ब्रोशर येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की स्टेट कोट्याच्या, महाराष्ट्र स्टेट कोट्याच्या MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS या कोर्सेससाठी, त्याचबरोबर फिजिओथेरपी या कोर्सेससाठीची काउन्सिलिंग प्रक्रिया कधी सुरू होईल याचं शेड्यूल अद्याप CET सेलच्या वेबसाईटवर आलेलं नाही। जर वेबसाईटवर शेड्यूल आलं, इन्फॉर्मेशन ब्रोशर आलं तर त्या संदर्भातला विस्तृत व्हिडिओ आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत। त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। ऑनलाईन काउन्सिलिंग कोर्सची जी काही लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।